आज आपण पाहणार आहोत की तापमापीने आपण ताप कशी मोजायची, म्हणजेच थर्मामीटर, याला थर्मामीटर पण म्हणतात. हे बघा, सुरुवातीला काय करायचं की हे थर्मामीटर जे आहे हे या डबीतून काढायचं, किंवा याला झाकण पण म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचं झाकण असतं याला. त्यानंतर स्पिरिटच्या बोळ्याने याला हे चमकता भाग सुरुवातीला पुसून घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे एक बटन आहे, हे बटन प्रेस करायचं. हे बघा, हे बटन प्रेस केल्याच्या नंतर सुरुवातीला 188.8 एवढा आकडा येतो, सुरुवातीला चमकतो. आणि त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेस जे काही तापमान घेतलेलं आहे ते येतं. आणि त्या तापमानाच्या नंतर येलो फॅरेनहाइट असं येतं. त्याच्यानंतर आपल्याला ज्या कुणाचं हे बघा इथे एक बटन दिसत असेल तुम्हाला, हे बटन असं प्रेस करायचं. त्याच्यानंतर एक आवाज येतो बीप म्हणून, आणि 188.8 एवढा सुरुवातीला आकडा येतो. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेस जे काही तापमान घेतलेलं आहे ते येतं येलो. त्याच्यानंतर येलो फॅरेनहाइट असं येतो. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, असं आल्याच्या नंतर हे बघा यामध्ये आले, असं आल्याच्या नंतर काय करायचे, ज्या कुणाची ताप तपासायची आहे, तुमच्या घरातील मोठे व्यक्ती असो किंवा नवजात शिशु असो, किंवा तुमचे 9-10 वर्षाचे तुमची मुले असतील, कुणाचीही आपण ताप याने तपासू शकतो. कुणाची ताप तपासायची ना, त्याच्या काखे हे बघा या काखेच्या इथे असं हे चमकता भाग ठेवायचा आणि असे सरळ ठेवायचं, याला हलू द्यायचं नाही. आणि हे हात जो आहे हा काखेच्या दिशेने थोडासा हलकासा प्रेस करायचा आहे. त्याच्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला असं धरून ठेवायचे, याला हलू द्यायचं नाही. आणि हे झाल्याच्या नंतर एक बीप असं तुम्हाला विशिष्ट प्रकारचा आवाज येईल, ते आल्याच्या नंतरच हे काखेतून आपल्याला काढून घ्यायचे. मग याच प्रकारे तुम्ही नवजात शिशूचं, नुकतंच जन्मलेल्या बाळाचे पण ताप तपासू शकता यानं. आणि तुम्ही वयोवृद्ध कुणाचीही ताप याने तपासू शकता अशाच प्रकारे. 95 फॅरेनहाइट याच्यापेक्षा जर का तापमान कमी आलं तर याचा अर्थ बाळ खूप थंड पडलेला आहे. आणि जर का 99.9 फॅरेनहाइट पेक्षा जास्त जर का तापमान दाखवलं यामध्ये, तर याचा अर्थ की ताप आहे. आणि 102-104 दरम्यान आलं तर ताप खूप आहे. तर तुम्हाला याच्यासाठी डॉक्टरांकडे दाखवावंच लागणार आहे. तर अशा प्रकारे ताप तपासतात. आता यातून विशिष्ट प्रकारचा आवाज आला की आपण ते काखेमधून काढून घेणार. हे बघा, अशा प्रकारे विशिष्ट एक प्रकारचा आवाज येतो. हा बीप झाल्याच्या नंतर आपल्याला काखेतून काढून घ्यायचे आणि तापमान तपासायचे. 98.1 फॅरेनहाइट एवढं तापमान आलेलं आहे, याचा अर्थ या मुलाला ताप नाही. याचा अर्थ असा होतो की या मुलाला ताप नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा. आणि हे तापमान बघितल्याच्या नंतर याची नोंद करून घ्यायची. आणि हे जे बटन आहे इथे, तर हे बटन परत प्रेस करायचं, म्हणजे हे थर्मामीटर बंद होईल. एक प्रकार बंद करताना सुद्धा विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. नंतर हा चमकता भाग जो आहे तो स्पिरिट नाही, किंवा तुमच्याकडे स्पिरिट नसेल तर तुम्ही साध्या आपल्या घरातील जो कापूस किंवा रू असतो त्याने पुसून घेतलं तरी चालेल. आणि हे पुसून घेतल्याच्या नंतर परत या डबीमध्ये किंवा याला असं झाकण लावून घ्यायचं, हे या डबीमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे हे सुरक्षित राहील. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि जर का आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि जर का तुम्हाला 95 फॅरेनहाइट पेक्षा जर का तापमान कमी आलं तर त्यालाच हायपोथर्मिया असं पण म्हटलं जातं. तर हायपोथर्मिया याविषयी जर का पूर्ण माहिती हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा.